फॅमिलीचं आम्ही मनापासून स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. त्याचबरोबर आज या सोहळ्यासाठी आमच्या कांदिवलीचे शाखा प्रमुख माननीय गणेशजी पवार साहेब यांचंही मी मनापासून स्वागत करतो. आमचे निशांतजी सपकाळ साहेब यांचं मनापासून स्वागत करतो. संजयजी सपकाळ साहेब देखील या उपस्थित राहिलेत, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. आदरणीय मोहनजी कदम साहेब त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर या सोहळ्यासाठी आपण पाहिलं तर अर्थातच उपविभाग प्रमुख शिवसेना मलबार हिल विधानसभेचे सन्माननीय आदरणीय संतोषदादा सपकाळ साहेब ते देखील या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत. सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. कम सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. आपण या सोहळ्यासाठी दाखल झालात. मी म्हणेल धगधगीच्या युगामध्ये आपण या सोहळ्यासाठी आपल्या आयुष्यातील थोडा वेळ काढला आणि जो माणूस आपल्या धगधगीच्यातील थोडासा वेळ आपल्या माणसासाठी काढतो ना, तो असतो. यासाठी आपला मी मनापासून आभार व्यक्त करतो. वेलकम, सुस्वागतम. थँक्यू व्हेरी मच. पहिला बॉल काय झालं तर पहिला बॉल गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर राईज झाला. अगदी विकेट कीपरकडे जातोय आणि अपील केली गेली होती. सगळे खेळाडू एकत्र आले. थोडासा संशय होता मंगेश वैतीला की ह्या बॉल अगदी एज लागले आणि अपील केली गेली होती, पण अंपायरचा डिसिजन आहे नॉट आउट. त्यामुळेच अंपायरचा डिसिजन फायनल डिसिजन असेल. रिव्ह्यू फक्त तुम्हाला बीमरसाठी असेल मंगेश वैती, लक्षात घ्या. त्यामुळेच ह्या डिसिजनकडे देखील लक्ष द्या. चला स्पिल्डिंग लगेच सजवा. विक्रोलियन्स टीम पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 हा भव्य दिवस सोहळा आय पनवेल वर्सेस सामना आपल्याला पाहायला मिळतोय. टीम रॉयल स्टार विक्रोलियन्स रॉयल स्टनर विक्रोलियन्स विक्रोली हा संघ देखील पाहायला मिळते. अगदी आपण तर IIC पनवेल म्हणजे सुरेश राणा अंकल यांचा पाहुण्यांचं स्वागत आमचं सुरू होतं मंचावर. मॅचला होती सुरुवात. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी ओम पांडे. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. मॅन फ्रॉम चेंबूर. मॅचची एज चेंडू जातोय अगदी शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये फंबल पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असत. 2 धावा मिळतील. पहिला बॉल डॉट आला. दुसऱ्या बॉलवर 2 धावा. बहुत बढ़िया शुरुआत यहाँ पर से बात करेंगे. सभी का तहे दिल से फिर से एक बार स्वागत है. विघ्नेश सर देखिए पहला गेंद के बाद तेज अपील है. कितना 100 बात की एक बात हर टीम चाहती है मिल जाए. एक अच्छी शुरुआत है और जहाँ पर गेंदबाज को भी शुरुआत अच्छा मिला और वहीं देखिए बल्लेबाजों ने भी अपना सोच बना लिया कि सिंगल डबल से थोड़ा सा पार्टनरशिप बनाएंगे. साइड से देखिए बात करेंगे. अच्छे बल्लेबाजी इनफॉर्म है और देखिए लेन को खिंचा था. शॉर्ट आउट लेंस हुक के यहाँ पर से शॉर्ट लेग के ऊपर से गया खेल. यहाँ पर से लॉन्ग लेग से मारे के बाहर आता हुआ पहिला चौका. उसळी घेणारा चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न करत असताना बॅटची टॉप एज लागली होती. फाईन लेग रिजन मध्ये अगदी विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू फरार होतोय आणि शाहिद शेख गब्बरच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार. मॅन फ्रॉम अंबिवली कल्याण या परिसरातील हा खेळाडू आहे आणि ज्या पद्धतीने शाहिद शेखचा परफॉर्मन्स टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये पाहिलाय, अगदी टेक्निकल खेळाडू म्हणून त्याला ओळखलं जातं आणि ज्या पद्धतीने सध्याचा हंगाम गाजवलाय. ओम पांडे गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना पहिल्या ओव्हरचा खेस सुरू असताना पहिले 3 बॉलचा खेस संपलाय. डेड बॉलचा इशारा केला जातोय. मुजम्बिल खान आपल्याला पाहायला मिळते. मुजम्बिल खानचा विचार केला तर धर्मवीर आनंद दिघे ही स्पर्धा मला आठवते की कोपरखड्याच्या मैदानावर काय परफॉर्मन्स केला होता. मुजम्बिलने अप्रतिम कामगिरी केली होती आपल्या टीमसाठी आणि विक्रोडीचा हा खेळाडू देखील पाहायला मिळते. मुजम्बिल खान. सेकंडवर शाहिद शेख. हाँ वाइड देखिए अंपायर का कॉल ऑफ स्टंप से काफी बाहर रखते हुए यहाँ पर से नहीं. साइज से कहा जाए तो मिलिट्री पावर प्ले के स्पेशलिस्ट बल्लेबाज माने जाते हैं, जैसे उस्मान पटेल साइज से गया, एजाज कुरैशी, फरदीन काजी. कई दिन बारिश में मेंढक को और मिलिट्री पावर प्ले में इस तरह के बल्लेबाज को रोकना इतना आसान नहीं रहता है. गेंदबाज का भी रणनीति अच्छा यहाँ पर थोड़ा सा दूर रखा जाए. जो पिछला चौका लगा था बॉडी को फॉलो किया था यहाँ पर से मिलिट्री पावर प्ले और जहाँ पर सर्कल के डायरी के अंदर देखिए सभी फील्डर बांधे हुए हैं. मिड विकेट रखा गया है उनके लिए खास करके और दूर से खेले. यही बात आ रहे थे यहाँ पर से दूर रखने की कोशिश, बाहर जाते हुए गेंद को छिड़काने की और लेन को भी देखिए आगे रखे, मजबूर किया यहाँ पर खेलने पड़ा. लेकिन बड़ा विकेट देखिए साइज से का विकेट गिरता हुआ. विघ्नेश सर कहते हैं ना, दिल ने चाहा जिसे जान से ज्यादा
और कभी कभी वही रुलाते हैं सबसे ज़्यादा, जिस खिलाड़ी पे हम उम्मीद ज़्यादा रख देते हैं और कभी कभी उनसे उम्मीद टूटता है। और देखिए कैच लेने के बाद ये सेलिब्रेशन बड़ा कमाल का था, क्योंकि जानती है विकेट की अहमियत क्या है। डेफिनेटली शाहिद शेखची इम्पॉर्टंट विकेट प्राप्त होत असताना, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न करत असताना बॅटची एज फ्लाय स्लिप मध्ये खूप चांगला झेल पकडला आणि शाहिद शेख परतला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन मिस्टर अजित मोहिते फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. मोठमोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातोय. नायगाव चेंबूर परिसरातील हा खेळाडू आहे. सातत्याने या खेळाडूने देखील अगदी आपल्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये नेहमीच चांगला परफॉर्मन्स केला आणि आज जर पाहिलं तर अजित मोहिते सारखा खेळाडू देखील या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक गडी बाद टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. नहीं, अजित मोहिते देखिए सही बताए, फूलों की तरह महकने वाला ये खिलाड़ी है और सितारों की तरह चमकने वाला ये खिलाड़ी है, लेकिन जिस दिन बेहतर हो फिर चमकता हुआ। मुख्य व्यासपीठावर आपण अशोकदादा सकपाळ यांना पाहू शकता. मुख्य आयोजक आहेत, मान्यवर आहेत. त्यांची उपस्थिती देखील तितकीच महत्वाची आहे. सगळ्यांशीच चर्चा करत असताना ही स्पर्धा तितकीच महत्वाची आहे. मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. सही बताया अशोक दादा, देखिए स्क्रीन पर दिखाया गया, लेकिन तैयार फिर से एक बार गेंदबाज अजित मोहिते देखिए हाफ ट्रिगर्स इनके सामने भी देखिए लेन खींचकर उछाला, बहुत बढ़िया कंधों का इस्तेमाल करते हुए विघ्नेश्वर वेरिएशन दिखाते हुए। नहीं, ये जरूरी है जब नए बल्लेबाज आते हैं, नजरें निगाहें और दूर रखा और गति और उसके साथ उछाला, ये होना चाहिए। कहते हैं ना, गति से ज्यादा दिशा, और दिशा भी बड़ा अच्छा था। होम पांडेने इम्प्रेस केलंय. पहिल्या बॉलवर शाहिद शेखला बीट केलं होतं, त्याची विकेट देखील प्राप्त केली आणि मागचा बॉल देखील तितक्याच वेगवान पद्धतीने हाताळला. बॅटची एज फ्लाय स्लिप मध्ये अगदी त्याच्या बाजूने चेंडू फरार होतोय. चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये सीमारेषी पलीकडे. अखेरच्या बॉलवर येतोय चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 11 वर 1 गडी बाद. नेन्सल आकडा पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल अगदी शरापासून दूर खेळलाय. पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळालं असतं, पण सेकंड स्लिपवर चेंडू फरार होतोय. चौकार मिळतोय, नशिबाचा चौकार मिळतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 11 वर 1 गडी बाद. अतिशय देखणी स्पर्धा. निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेटचा महासंग्राम सगळ्यांचंच लक्ष वेधलंय. जो तो येतोय तो घणसोलीच्या दिशेने मार्गस्थ होतोय. जो तो येतोय तो या स्पर्धेची चर्चा करतोय आणि जो तो येतोय तो आज कोणकोणते खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतील त्याकडे डोळे लावून आहे. हे आहेत आयोजक मान्यवर, ज्यांनी खऱ्या अर्थानं आज हे क्रिकेटसाठी एक मोठं योगदान दिलं. हे आयोजकांचं कौतुक नेहमीच करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आज अशोकदादा सकपाळ यांची पर्सनॅलिटी आहे, खऱ्या अर्थानं एक रुबाबदार व्यक्तिमत्व आणि ती रुबाबदार छबी आज आमच्या स्क्रीनवर दिसते. नहीं, सही बताए विघ्नेश सर। अशोक दादा देखिए स्क्रीन पर देख सकते हो, कहती ना राजा पैदा नहीं होता है, राजा बनना पड़ता है। आज उन्होंने राजा बने हैं, देखिए यहाँ पर से। हाँ, जमी पे तो मकान बना लेना बड़ा आसान रहता है, लेकिन किसी के दिल में जगह बनाना इतना आसान नहीं रहता है। लेकिन महाराष्ट्र की धरती पर देखिए जब जब ऐसे चेहरे रहे, हमेशा देखिए समाज की बात कर लीजिए, क्रिकेट की बात कर लीजिए, आपला माणूस आपला खिलाडू पुढे गेला पाहिजे, यही तो बात छेड़ा। राजा पैदा नहीं होता है, राजा बनना पड़ता है। लेकिन यहाँ पर उसी तरह से एक अच्छा पार्टनरशिप की जरूरत है। पिछला जो चौका आया था अजित मोहिते, देखिए बात करेंगे, थोड़ा सा भाग्य का साथ रहा। जैसे कि इतना रोटी की कदर भूखा जानता है, प्याने की कदर से एक प्यासा जानता है, और अजित मोहिते का विकेट का कदर। यहाँ पर देखिए रिवर्स उछाल भरी विकेट है विघ्नेश सर, और अब इस टूर्नामेंट में जुड़े हो, इस विकेट से बल्लेबाज जितना वाकिफ नहीं है, मुझे लगता है बेहतर वाकिफ हो। नाही, काल जर पाहिलं तर काल खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, पण गोलंदाजीने देखील चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली. काल गंगाधर इंगोलीने लगातारच्या 2 मॅच मध्ये 2 निर्धाव षटक हाताळलं. आज जर पाहिलं तर कालच्या दिवसात ध्रुव या गोलंदाजाने 10-11 धावा डिफेंड केल्या. ह्या गोलंदाजासाठी अनुकूल असली खेळपट्टी. फुल टॉस बॉल आहे, ऑन ड्राय केला जातोय, क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेग रिजन मध्ये सिंगल कंप्लीट केली जाते. मुजमिल खान क्षमता एबिलिटी आहे, 1 धाव मिळते, आपलं खातं उघडते. टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. नहीं, पार्टनरशिप बनाना पड़ेगा, थोड़ा सा साझेदारी देखिए बात करेंगे, और इस वक्त देखिए बात करेंगे और विघ्नेश सर और एक टेनिस क्रिकेट का ऐसा कोहिनूर चेहरा, और 70 के देखिए बात करेंगे यहाँ पर से हमारे ओनर से तारिफ भाई सैयद देखिए इस वक्त तशरीफ रख चुके हैं VIP डैश में। वेलकम, स्वागत आपका भी है। यही तो बात बताए विघ्नेश सर, कितना हर जंगल में चंदन नहीं होता है, लेकिन महाराष्ट्र के सरजमी के ऊपर ऐसे ऐसे चेहरे हैं जिन्होंने हमेशा देखिए टेनिस क्रिकेट से को आज देखिए अंतर्राष्ट्रीय लेवल तक पहुंचे। रनों की बात करेंगे, थोड़ी सी मुकाबले की जिक्र करेंगे। मुजम्मिल देखिए बात करेंगे, 2 गेंद पर 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं। अजित मोहिते देखिए 1 4 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं। टीम का स्कोर 12 बना है, लेकिन इस गेंदबाजी में देखिए आशीष तैयार, पृछक 12।
ओवर द विकेट देखिए गुल्डन से देखिए उछाल था, स्क्वायर खेलना चाहते थे यहाँ पर विघ्नेश सर। कहीं ना कहीं विकेट बहुत कुछ उछाल विकेट से, जिसके कारण बल्लेबाज जगह पर खड़े खड़े खेलना कठीण होता हुआ। येस, बॉल जर पाहिलं तर ऑफस्टंपवर हार्ड लेनचा बॉल पडल्यानंतर राईज झाला, बॅटरला गेला आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे, अप्रतिम गोलंदाजी आशिषच्या माध्यमातून पहिल्या 3 बॉलचा खेळ संपलाय, फक्त 1 धाव खर्च केलेत. हे नन्ना मुन्ने प्रेक्षक अगदी खाण्यामध्ये व्यस्त आहे, पण क्रिकेटचा आस्वाद घेत असताना टप्प्याच्या बॉलला हुक केलाय, फेकलाय सीमारेषी पलीकडे. अजित मोहितेचा पहिला वार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. नहीं बहुत बढ़िया रह गया, बड़ा छक्का, ये जरूरी था यहाँ पर से। हर कहा जाता ना विघ्नेश सर, कुछ तूफान तुम्हें मिटाने नहीं आते हैं, वो तुम्हारी ताकत याद दिलाने आते हैं। कुछ बाउंसर गिन ने अजीत मोहिते का ताकत को याद दिलाया भाई, और उसके बाद है कितना बढ़िया हो देखिए, और लाजवाब टेनिस क्रिकेट ऑडियंस लाइव देखिए, गेंद के पीछे लंबा छक्का था, कॉन्फिडेंस बढ़ाएगा ये छक्का। अजित मोहिते अशा चेंडूवर प्रहार करण्यासाठी तो जाणला जातो. हुक शॉट, पुल शॉट, अगदी ऑन साइडला स्ट्रॉंगेस्ट फलंदाज मानला जातो आणि मोठमोठे फटके खेळण्यासाठी त्याची ही धमक आहे, चमक आहे. पहिल्या षटकाराला आहे. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. स्विच हिटचा फटका या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर घडलं दुसऱ्यांदा, पण इथे कुठलाही यश मिळत नाहीये. डॉट बॉलची सांगतो, काल फरदीन काझीने भरपूर चांगले स्विच हिटचे फटके खेळले होते, खूप चांगली बॅटिंग केली. खऱ्या अर्थानं कालचा दिवस गाजवला एका खेळाडूने, त्याचं नाव आहे प्रथमेश ठाकरे. 77 धावांची एक नाबाद झंझावत खेळी 19 बॉलमध्ये, आणि गोलंदाजी करत असताना देखील विकेट टेकर गोलंदाज ठरला होता कालच्या रजनीमध्ये. आज कुठला खेळाडू वरचढ ठरेल याकडे लक्ष असेल. तैयार गेंदबाज फिर से देखिए पटके हुए गेंद यहाँ पर, पिछला रिवर्स खेलने गए। यहाँ मुझे लग रहा है विघ्नेश सर ज्यादातर ताकत से बल से ज्यादा बुद्धि का इस्तेमाल हो रहा है। माइंड से देखिए, जैसे अजीत मोहिते छक्का लगाए उसके बाद रिवर्स खेलने गए, और गेंदबाज भी देखिए बड़ा चतुर है, इसलिए तो कहा जाता है ना, चलाओ अपना खोपड़ी और जलाओ सामने वाले का झोपड़ी। माइंडसेट गेम। टीम का स्कोर बात करेंगे, 18 रन बनाए। ही ट्रॉफी जिंकण्यासाठी आज जर पाहिलं तर गेले 4 दिवसापासून अनेक संघ खेळले, आणि ही ट्रॉफी कोण उंचावेल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. आज जर पाहिलं तर ज्या ट्रॉफीमध्ये प्रतिमा आहे की कधीही हार मानायची नाही, लढायचं आणि रडायचं नाही. म्हणूनच महाराजांनी शिकवले की संकट बघून रडायचं की लढायचं हे आपण ठरवायचं असतं. रडलात तर संकट तुम्हाला संपेल, आणि लढलात तर तुम्ही संकटाला संपवाल. छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरित करणारी ही आणि त्यांची मूर्ती, मात्र ही प्रतिमा अगदी मुख्य ट्रॉफीवर पाहायला मिळते. निहाल चॅम्पियन्स ट्रॉफीचा मानकरी कोण होईल? या 4 ट्रॉफी आहेत, त्यापैकी 4 विजेते असतील, म्हणजेच 2 उपविजेते आणि 2 विजेते संघ देखील असतील. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 18 धावा, बिनगडी 1 गडी बाद अशी सुरुवात सध्याच्या घडीला IIC पनवेल टीमची, जी आदरणीय सुरेशजी राणा सर यांच्या माध्यमातून संघ मालकी पाहायला मिळते. सुरेशजी राणा सर यांचं व्यक्तिमत्व जर पाहिलं तर युनायटेड स्पोर्ट्स असेल किंवा ट्रायडेंट नवी मुंबई हा समूह असेल. इनसाइड आउट फटका चांगला आहे, दमदार स्ट्रोक, क्षेत्ररक्षक त्या खाली, झेल पकडला जातोय महेशच्या माध्यमातून, आणि फलंदाज बाद होत असताना मुजम्मिल खान परतलाय. धक्का क्रमांक 2 लागतोय. फलंदाज बॅक टू द डगआउट. ऊंचाई ले ली, लंबाई नहीं ले पाया यहाँ पर। बल्ला थोड़ा सा मुड़ा यहाँ पर से, मिड ऑफ के ऊपर से खेलना चाहते थे, बल्ला मुड़ा, जिसके कारण देखिए इनसाइड आउट बना, और एलिवेशन देखिए यहाँ पर से अच्छा मिला, लेकिन लंबाई नहीं पा पाए यहाँ पर से। और कहीं ना कहीं यहाँ पर विघ्नेश सर सही बताएं, हर इंसान अपनी ज़िंदगी में राजा हैं, जिस तरह से अपने सुरेश राणा सबकी बात बताएं। यहाँ पर बहुत सारे खिलाड़ी को देखिए, युवा खिलाड़ी के ऊपर बहुत सारी नजरें निगाह जिन्हें तैयार करते हुए, लेकिन यहाँ पर मुजम्मिल का विकेट से और अच्छा देखिए फकीर यहाँ पर सफलता दिलाते हुए। कहा जाता है ना विघ्नेश सर कि मछली जल की रानी है, वो जंगल में रानी बन नहीं सकती है, और शेर जंगल का राजा है, वो पानी में राजा नहीं बन सकता है। हर खिलाड़ी अपने जगह राजा है यहाँ पर, और अपनी काबिलियत अपनी हुनर दिखाती हुआ। दूर रखा गया थोड़ा मुजम्मिल से, और कॉन्फिडेंट इतना नहीं था मुजम्मिल, खेल गए शॉट को, लेकिन थोड़ा सा ताकत बॉटम एंड का और थोड़ा सा पावर हिटिंग करना चाहता। 18 पर देखिए गिरता हुआ विकेट। दूसरा यहाँ पर नए बल्लेबाज है प्रथमेश चव्हाण, मॅन फ्रॉम घाटकोपर, फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 18. जर पाहिलं तर टीम थोडेस अडचणीमध्ये आहे, धावा कराव्या लागतील IIC पनवेल टीमला. अजित मोहितेच्या बॅटमधून षटकार पाहिला, 6 बॉलमध्ये 10 धावांचं योगदान दिलं. मुजम्मिल खान या मॅच मध्ये हवा तसा परफॉर्मन्स करू शकला नाही, आणि प्रथमेश चव्हाण फलंदाजीसाठी मैदानामध्ये
दाखल होत असताना फकीरला मिळते पहिली सफलता. पहिल्याच बॉलवर ऑन द अप खेळत असताना चांगला झेल पकडला. विकेटचं होते पतन. 2 गडी बाद 18 धावा. सगळ्यांच्याच नजरा या मॅचकडे आणि हळूहळू प्रेक्षकांची गर्दी या घणसोलीच्या मैदानावर येत असताना फ्लड लाईट अगदी लख प्रकाश अंधार झालाय त्यामुळेच हे प्रकाश अगदी लाईट मध्ये हा मैदान अजूनही खुललेला दिसतोय. ऑफस्टंपवर पडल्यानंतर बाहेर निघालाय. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. वेगवान चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होत असताना कमाल के देखिए सफलता मिलने के बाद विघ्नेश सर इसलिए तो कहा जाता है मेहंदी रंग लाती है सूख जाने के बाद और गेंदबाजी हावी हो जाते है उसे सफलता मिलने के बाद है. लेन देखिए बात करेंगे ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर रखें और फुल लेन रखें. यहाँ पर बल्लेबाज की यहाँ पर लालच बनी थी गया क्या एक्स्ट्रा गेंद आ जाएगा, लेकिन इसलिए कहा जाता है ना क्रिकेट को अगर आप परखने की कोशिश करोगे ना मुश्किल लगेगा. थोड़ा समझने की कोशिश करें. इस बार थोड़ा सा अंदर लाएं और बल्लेबाज देखिए बड़ा देखिए फिर से एक बार स्क्वायर खेलना चाहते थे. यहाँ पर कप्तान ने देखिए डीप कवर रखा है. खास करके रणनीतिक साजिश के साथ गेंदबाजी होती हुई फकीर है. और इस वक्त देखिए बल्लेबाज थोड़ा आपस में दोनों बातचीत करते हुए. प्रथमेश ये बातचीत होना बहुत जरूरी है. अजित मोहिते देखिए इस वक्त सेट है विघ्नेश सर. डेफिनेटली चर्चा. हॉटेल मराठी बाणा आणि तांबडा पांढरा रस्सा घनसोली नवी मुंबईमध्ये प्रत्येक मी म्हणेल की प्रेक्षक नव्हे तर प्रत्येकाच्या जिभेवरची चव ज्या मराठी बाणानं पुरवली, हट्ट पुरवला, असे हॉटेल मराठी बाणाचे आपण पाहिले तर ओनर अर्थातच राजदादा आपलं मनापासून स्वागत विनंती करेल आपण सर्वांनी बसून घ्यायचं. वेलकम दादा. पहिल्या बॉलवर विकेट, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल डॉट आणि पुढच्या बॉलवर काय घडलं तर व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 19 आकड्यावर 2 गड्याच्या मोबदल्यात पनवेल टीमला कराव्या लागतील धावा आणि धावांची गरज असेल कारण की या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर तुम्हाला किमान 50+ धावा कराव्या लागतील. फकीर गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना फकीरा पाहायला मिळते. फटका इनसाइड आउट. हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय. सध्याच्या घडीला फकीराने कमबॅक केलंय. जर पाहिलं तर मागच्या 3 बॉलमध्ये प्रभावित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 आकड्यावर. हाँ प्रथमेश देखिए इन्हें मैदान पर उतारना लेफ्ट हैंड गेंदबाज का देखिए लगातार इस्तेमाल हो रहा है. विघ्नेश सर अच्छा सोच है और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 21 रन. कहते ना जिंदगी खेल है जिसमें कोई खतरों का खिलाड़ी बन जाता है और कभी कभी खिलौना भी बनना पड़ता है. कभी कभी वक्त दिन बुरा होते हैं. पर बघा प्रेक्षक आहेत, काही बॅग घेऊन आहेत, काही बॅट घेऊन आहेत कारण की आपलं अगदी व्यवसाय नोकरी सांभाळून आज या मैदानाच्या दिशेने येत असताना फुल टॉस बॉल दिशा दिली. मिड विकेट रिजन मध्ये वेकेंट एरिया आहे, गॅप मध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. फलंदाज प्रथमेश चव्हाणच्या बॅट मधून येतोय एक लाजवाब चौकार. यही बात छेड़े थे विघ्नेश सर. जिंदगी खेल है, कभी आपको बेहतर बना देता है, कभी आपको खिलौना भी बना देता है. इसलिए क्रिकेट भी उसी को बादशाह बना है जो कुछ करने का हुनर रखता है. टीम का स्कोर जाकर पहुंचा है. रनों की बात करेंगे 25 रन. ये काम करना पड़ेगा. आपने बात छेड़े थे विघ्नेश सर के रन आना बहुत जरूरी है. तैयार गेंदबाज. इस बार देखिए टाइमिंग कड़क है. फील्डर भी वहां पर है भाई. यहाँ पर क्या जाल बिछाया गया था. इसलिए देखिए लेफ्ट हैंड गेंदबाज के सामने लेफ्ट हैंड बल्लेबाज है. डीप एक्स्ट्रा कवर पर कोई गलती नहीं. महेश ने देखिए लाजवाब कैच लेते हुए. इसलिए विघ्नेश सर कहा जाए इतना मालिक का गाड़ी ड्राइवर का पसीना ये होना बहुत जरूरी है. गेंदबाज का साथ है, फील्डर का मिलना बहुत जरूरी है. डेफिनेटली काय गोलंदाजी फकीराची पाहायला मिळते कारण की अगदी ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता, स्लॉट मध्ये बॉल होता, एलिव्हेशन नव्हतं. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खूप चांगला झेल पकडला आणि विकेटचं पतन होते. प्रथमेश चव्हाणला परतावा लागेल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 25 धावा 3 गडी बाद सध्याची स्थिती पाहायला मिळते. IIC पनवेल टीम बॅटिंग करत असताना न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना आणखीन एक मोठं नाव म्हणजेच उमर खान. देखिए खानों का खान विघ्नेश सर. मजा आएगा. अजीत मोहिते देखिए सेट बल्लेबाज है लेकिन इनका साथ यहाँ पर प्रथमेश को अच्छा स्टार्ट मिल चुका था लेकिन इस गैप नहीं ढूंढ पाए. यहाँ पर रनों की बात करेंगे. स्वराज्याचे संस्थापक राजा छत्रपती मुठभर मावळ्यानं घेऊन स्वराज्याचं ज्याने स्वप्न पाहिलं, नुसतं स्वप्न नाही पाहिलं तर स्वराज्य स्थापन केलं. सह्याद्रीच्या छाताळातून नांद भवानी गाजे, काळ जाती आमच्या रक्त वाहती राजे. तुफान गरजतो आग वोकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून निहाल ग्रुप आयोजित निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 25 धावा 3 गडी बाद.
पनवेल टीम बॅटिंग करत असताना अजित मोहिते आणि उमर खान अशी जोडी पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना महेश. अजीत मोहिते देखिए यहाँ पर नहीं, ये काम करना भी बहुत जरूरी है। कहते ना, दूसरे के महलों में गुलामी बनने से बेहतर है खुद की झोपड़ी पर राज करो। सिंगल डबल लेकर पार्टनरशिप बनाएंगे और 11 गेंद आज आखिरी देखिए अंतिम 11 गेंद बचा है। और उमर खान देखिए इस सिचुएशन में बल्लेबाजी, कहते ना, जहाँ मैटर बड़ा होता है वहीं उमर खान खड़ा होता है। और आज की दुनिया में देखिए उसके अंदर है दम है जिसने दूसरे से उम्मीद की है कम है। और उमर खान देखते हैं ये खुद पर भरोसा रखते हैं, उम्मीद रखते हैं कम दूसरे से। स्लोअर गेंद देखिए नकल गेंद, और ये भी जरूरी हो जाता है। नकल के लिए भी अकलमंदी से काम लेना पड़ता है। क्या लगता है यहाँ पर विघ्नेश सर, जो पिछली मैच हमने देखा उस हिसाब से क्या टोटल बनना चाहिए? अभी टोटल देखिए 27 रन बनाए। हे मागच्या मॅच मध्ये देखील इतक्या धावा झाल्या नाही. तो सामना देखील अगदी 2 ओव्हरमध्ये संपला होता. पण या मॅच मध्ये देखील बॅटिंग करणाऱ्या टीम कुठेतरी स्ट्रगल करतोय. धावा करावा लागतील. अजित मोहिते सेकंडवर फुल टॉस बॉलला दिशा दिली, फेकलाय मिड विकेट रिजन मध्ये. सीमारेषी पलीकडे अजित मोहितेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब दर्जेदार निहाल चॅम्पियन्स ट्रॉफीचा दमदार षटकार. लोअर फुल टॉस काय स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय मिड विकेट रिजन मध्ये. काही चेंडूची वाट बघायची असते आणि काही चेंडूची वाट लावायची असते. चला बॉल पूर्वा. नहीं, सही बताइए, फुल टच बॉल देखिए बात करेंगे। स्लोअर था, यहाँ पहचान लेते, भाव लेते बहुत जल्दी। यहाँ पर कहते ना, सरकारी नौकरी और फुल टच बॉल को इतनी आसानी से छोड़ना नहीं चाहता है। और अजित मोहिते देखिए इस चीज़ों के लिए, इसलिए तो कहा जाता है आज अगर अंधेरा है। रनों की बात करेंगे, रन देखिए जाकर पहुंच गया 33 पर 3 बल्लेबाज आउट हैं। लेकिन इस ओवर को देखते हैं कितना लंबा बनाते हैं अजित मोहिते। लोकांचा लोकनाथ म्हणजेच आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या अगदी कार्याला सलामी देणारं हे बॅनर, हे फ्लेक्स आपण पाहू शकता. महेश गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी समोरच्या दिशेने स्ट्रोक लगावलाय ऑन द फटका ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजित मोहितेचा शो सुरू आहे. अजित मोहितेच्या बॅट मधून येतोय लगातारचा दुसरा मॅक्सिमम चेंडू सीमारेषा पार षटकार. बहुत बढ़िया विघ्नेश सर, जैसे कहते हैं ना, घनसोली स्टेशन पर धक्का खाना और बैक टू बैक 2 छक्का खाना। कहीं ना कहीं गेंदबाज के ऊपर दबाव बनाने की कोशिश, और ये तो जरूरी था। आज अगर अंधेरा है तो कल उजाला भी होगा। बस मेहनत करते रहो, एक दिन बुलंदियों पर भी तुम्हारा नाम होगा। और टीम का स्कोर देखिए 39 तक पहुंचता हुआ। 2 छक्के के बाद देखिए तीसरे की तरफ खिंचा भाई। इस बार भी देखिए बड़ा हिट है, AK-47 चरा। अजित मोहिते काय बॅटिंग करतोय. काही बॉल अगदी संयमाचं क्रिकेट, त्यानंतर आक्रमण. म्हणूनच म्हटलं जातं की कष्ट केल्याशिवाय माणूस श्रेष्ठ होत नाही. हे कष्ट केले, मेहनत केली. सुपर बॅटिंग सध्याच्या घडीला अजित मोहिते कॅप्टन. बॉडीला बेंड केला आणि बॉल मिड विकेट रिजन मध्ये सेंड केलाय. स्लॉक स्वीपचा फटका. 3 बॉल 3 षटकार. सुपर बॅटिंग. महेश अगेन्स्ट हल्ला बोल. बॅट अगदी बॉल प्रॉपर कनेक्शन झाला नाही. एकच धाव मिळते. षटक क्रमांक संपलं गेलंय. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 45. बहुत बढ़िया देखिए जहाँ पर मौका। स्क्रीन मध्ये तुम्ही पाहताय वदन इंटेरियलचे प्रोप्रायटर सन्माननीय आदरणीय गणेशजी यादव साहेब यांना स्क्रीन मध्ये दाखवलं. त्याचबरोबर महत्वाची उपस्थिती म्हणजे संकेत रिअल टोरसचे उद्योजक उद्योगपती सन्माननीय अरुणजी कारवा साहेब, ते देखील या सोहळ्यासाठी वेलकम. आपलं मनापासून स्वागत सुस्वागतम. खरं अर्थानं आमच्या दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय अर्थातच वदन इंटेरियलचे प्रोप्रायटर आदरणीय उद्योजक गणेशजी यादव साहेब यांना सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. आदरणीय अशोकदादा सपकाळ साहेब यांचे अगदी जवळचे मित्र आहेत. त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांच्यासोबत सातत्य, तर हे सोबत राहणारे त्यांचे मित्र परिवार, व्यावसायिक, उद्योजक आज सर्वजण या सोहळ्यासाठी येत आहेत. आणि आदरणीय आपण पाहिलं तर गणेशजी यादव साहेब क्रिकेटचे चाहते आहेत. क्रिकेट आल्या त्यांनी या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं कौतुक केलं. अशोकदादा सपकाळ साहेब यांची पाठीवरती थाप मारून त्यांनी सांगितलं, हो तुम्ही यशस्वी झालात, स्पर्धा खूप छान. यासाठीच आम्ही करतो की प्रत्येकाचं कौतुक आम्हाला ऐकायला भेटो. आम्ही सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो. वेलकम. थँक्यू व्हेरी मच. शेवटच्या ओव्हर मध्ये टीमची धावसंख्या 47 या आकड्यावर. गोलंदाजी ट्रॅकवर राहुल राय गोलंदाजीसाठी आलाय. बहुत बढ़िया देखिए मेहमानों के बीच देखिए इस वक्त स्क्रीन पर दिखाए जा रहे हैं। यहाँ पर सही बताएं, यहाँ पर किरण सर पहला गेंद देखिए अच्छा निकलता हुआ लेफ्ट हैंड गेंदबाज।
और उमर खान देखते हैं रन क्या बल्ले से है या जैसे भी हो, कहते ना सूरत देखता हूँ ना मुहूर्त देखता हूँ, मैं तो टीम का जरूरत देखता हूँ। यहाँ पर बल्ले से देखिए रन, यहाँ पर देखेंगे रिप्ले में, यहाँ पर ओ इनसाइड एज देखिए अंदरूनी हिस्सा यहाँ पर और आसान नहीं रहता विकेट कीपर के लिए विघ्नेश्वर और 4 रन आता हुआ चौके के साथ देखिए टीम का अर्धशतक पूरा होता है। यहाँ पर 51 रन जो बात हम बता रहे थे ना, एक अच्छा फाइटिंग टोटल तक पहुंचने का, अब शायद फाइटिंग टोटल 4 गेंद अभी भी बचा है। लेकिन देखते हैं राहुल राय, इनकी राय क्या रहेगी। उमर खान ने तो अपना राय दिखा दी है। राहुल राय हा जर पाहिलं तर कांदिवली परिसरातील हा खेळाडू आहे. बोरिवली, कांदिवली, मुंबईचा हा खेळाडू देखील पाहायला मिळते आणि पहिला बॉल जर पाहिला तर सिंगल आली, दुसऱ्या बॉलवर चौकार आलाय. ऑन दी फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल. कॅच ड्रॉप होत असताना जीवनदान मिळतोय फलंदाज उमर खानला आणि शेवटच्या ओव्हरमध्ये असा खेळ आणि अशा कॅच ड्रॉप झाल्या तर टीमसाठी घातक ठरेल. टीमची धावसंख्या 53 या आकड्यावर. कॅचेस विन द मैचेस. नहीं सही बताया, कैच पकड़ना बहुत जरूरी था, इस तरह की कैचेस लेना पड़ता है। इसलिए तो कहा जाता है ना, हीरा भी कोयला का एक टुकड़ा था, लेकिन दबाव में उसने बेहतर किया तभी कोयला से हीरा बन गया। तो यहाँ पर कैच छूटा है। आज भी देखिए हैरी बुक भूल नहीं पा रहे। यहाँ पर संजू सैमसंग का सेमीफाइनल मैच में 15 पे कैच छोड़ा था, उस सेमीफाइनल मुकाबला था। यहाँ पर गलतियों को भूल जाइए, सबक को याद रखिए और उसके बाद देखिए कमबैक करते हुए यहाँ पर अंधेरे से कह दो बचपन गुजर चुका है, अब तुझसे डर नहीं भाई सुकून मिलता है। अब क्रिकेट में देखिए डर नहीं भाई, सुकून मिलता है। भला ही मुश्किल था, कैच छूटा था, लेकिन उसके बाद देखिए अच्छा कमबैक है। सुपर बॉल अगदी मिडल स्टंपवर फलंदाज होता फ्लम LBW. ही खासियत आहे राहुल रायची. ज्या पद्धतीने हा बॉल पिचिंग केला, वेगवान चेंडू, बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. LBW अरुणजी कारवा साहेब यांना स्क्रीनमध्ये तुम्ही पाहताय. अगदी जे प्रोप्रायटर आहेत संकेत रिअल टोरसचे आपण पाहिले तर उद्योगपती आहेत, उद्योजक अरुणजी कारवा साहेब यांना सध्या स्क्रीनवरती पाहतायत. त्यांच्यासोबत असलेले संपूर्ण मंडळी आहे जे आपण पाहिले तर कांदिवली शाखा प्रमुख गणेशजी पवार साहेब, निशांतजी सपकाळ साहेब, संजयजी सपकाळ साहेब असतील, मोहनजी कदम साहेब असतील, हे संपूर्ण मान्यवर सध्या तुम्ही व्यासपीठावरती पाहताय. लक्ष्मणजी कदम साहेब यांनाही सध्या मात्र तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. त्याचबरोबर आमचे सन्माननीय शिवसेना उपविभाग प्रमुख मलबार हिल विधानसभेचे संतोषदादा सपकाळ साहेब यांनाही तुम्ही सध्या मेन स्क्रीनवरती पाहिलं. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. शेवटच्या ओव्हरमध्ये काय घडलं तर पुन्हा एकदा बॉल पाठीमागे जातोय आणि अंपायरचा इशारा काय येतोय त्याकडे लक्ष असेल. LBW अगेन. पुन्हा एकदा बॉल पाहिला जाईल कशा पद्धतीने फ्लम LBW मधोमध सापडलाय. अपील केली होती राहुल राय याने आणि अंपायर इशारा करत असताना OUT फलंदाज बाद. अगदी मी त्याचबरोबर मनापासून स्वागत करेल श्री काळेश्वरी बोट क्लब वानिवली आहिरेचे आदरणीय चेअरमॅन सन्माननीय आनंददादा सपकाळ साहेब. एक डॅशिंग व्यक्तिमत्व आहे, दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. कधी टेन्शन आलं तर आनंददादा सपकाळ साहेब यांना भेटायचं, सगळं टेन्शन दूर करायचं. आणि खऱ्या अर्थानं मी म्हणेल की सुदेश सपकाळ यांचे ते पिताश्री आहेत. सुदेश सपकाळ देखील आपण पाहिले तर कमिटी मेंबर आहेत, त्यांचा मी मनापासून स्वागत करतो. अशोकदादा सपकाळ साहेब यांच्यासोबत सातत्याने सावलीप्रमाणे उभे असणारे सगळेजण आहेत. त्यामध्येच सन्माननीय आनंददादा सपकाळ साहेब आणि बॉबी दादा, ते मी खऱ्या अर्थानं कौतुक करेल या स्पर्धेसाठी. त्यांची भरपूर मेहनत राहिली या संपूर्ण. आणि भूमीला सध्या पाहताय, भूमी आपण पाहिलं तर सध्या स्क्रीनवरती आहे. अशोकदादा सपकाळ साहेब यांच्या घरची लक्ष्मी या भूमीला म्हटलं तरी चालेल, ही लक्ष्मी आहे अशोकदादा सपकाळ साहेब यांची. थँक्यू. अजीत मोहिते देखिए पिछला विकेट जो गिरा था, थोड़ी सी नाखुश थे, नाराज थे, उन्हें स्ट्राइक नहीं मिल पाया, ये गलती हुई कहीं ना कहीं पर। यहाँ पर भी देखिए लेग बाय से रन आता हुआ, और इसलिए विघ्नेश्वर कहा जाता है ना, खतरा हमें दुश्मनों से नहीं, खतरा हमेशा अपनों से रहता है। जब हमारे प्ले 11 पर गलती होती है तब उसका बड़ा कीमत चुकाना पड़ता है। लेकिन इस टोटल की बात कर लेंगे, इनिंग्स कंप्लीट हो चुका है जहां पर 54 रन बना है और जीत के लिए 55 के टारगेट है। कहते हैं ना, काश को छोड़िए प्राश को अपनाइए। अब देखते हैं 55 का टारगेट कैसा बनेगा। समय नहीं लेंगे, सीधा चलेंगे किरण मस्कर सर जहां पर जुड़े हैं VIP डैश में। शिवांशला पाहताय अगदी गणू अर्थातच बॉबी शेठ यांचा आपण पहिलं चिरंजीव आहे. त्यांना तुम्ही पाहिलं तर काही महत्वाचे सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करणार आहोत या सोहळ्याच्या माध्यमातून. चला आपण बॅटिंग समरीकडे बघूया. ज्या पद्धतीने IIC पनवेल टीम बॅटिंगसाठी उतरली. मुजम्मिल खान आणि शाहिद शेख फक्त 6 धावा करू शकला. मुजम्मिलने फक्त 1 धाव केली. अजित मोहितेने 12 बॉलमध्ये 31 धावांची झंझावत खेळी केली. प्रथमेश चव्हाण देखील अपयशी ठरला. 5 बॉलमध्ये फक्त 6 धावा करू शकला. उमर खान देखील फक्त 7 धावा करू शकला. मेहुल राठोड शून्यावर बाद झाला आणि राज सिंग हा खेळाडू देखील 1 बॉलचा सामना केला आणि 0 धावा करू शकला.
गोलंदाजीचं जर पृथक्करण आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली टीम रॉयल स्टनर विक्रोली टीम कडून ओम पांडेने पहिली ओव्हर हाताळली आणि पहिल्या ओव्हरमध्ये शाहिद शेखला बाद केलं, 11 धावा खर्च केल्यात. आशिष खूप चांगलं षटक, 7 धावा दिल्या. फकीरा ज्याने एक षटक हाताळलं, 7 धावा देऊन 2 गडी बाद केले. महेशच्या ओव्हरमध्ये 21 आणि शेवटच्या राहुल रायच्या षटकामध्ये 7 धावा 2 गडी बाद. थँक्यू सर. आणि काही सन्मान जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून अशोक यांचे आपण पाहिलं तर बंधू अर्थातच जे शिवसेना युवा सेना सातारा जिल्ह्याचे आपण पाहिलं तर जिल्हा प्रमुख आहेत विशाल दादा सपकाळ साहेब यांच्या शुभ हस्ते काही सन्मान आम्ही घेत आहोत. व्यासपीठावरती उपस्थित अर्थातच कांदिवली शाखा प्रमुख सन्माननीय गणेशजी पवार साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. आदरणीय गणेशजी पवार साहेब विनंती करेल आपण या आपला सन्मान खऱ्या अर्थानं अतिथी कक्षामध्ये आम्ही घेत आहोत. कांदिवली शाखा प्रमुख सन्माननीय गणेशजी पवार साहेब यांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय. आदरणीय विशालदादा सपकाळ साहेब यांच्या शुभ हस्ते सर्व सन्मान आम्ही खऱ्या अर्थानं पूर्ण करत आहोत. थँक्यू सो मच. आदरणीय गणेशजी पवार साहेब आपण या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात, आपला आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर मी विनंती करेल सन्माननीय निशांतजी सपकाळ साहेब देखील आज या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत, त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो. अशोकदादा सपकाळ साहेब यांच्यासोबत नेहमी ताकदीने उभं राहणारे मित्रमंडळी आहेत, त्यामध्ये निशांतदादा सपकाळ साहेब यांचंही मी कौतुक करेल, त्यांचंही मनापासून स्वागत करेल. वेलकम. त्याचबरोबर मी व्यासपीठावरती सन्माननीय संजयजी सपकाळ साहेब यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये थोड्याच वेळामध्ये घेणार आहोत. आदरणीय अशोकदादा सपकाळ साहेब आणि त्याचबरोबर विशाल भाऊ सपकाळ साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर सन्मान सन्माननीय निशांतजी सपकाळ साहेब यांचा केला जातोय. त्याचबरोबर मी विनंती करेल संजयजी सपकाळ साहेब आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आदरणीय संजयजी सपकाळ साहेब आपल्यातला बिझी शेड्यूल मधला संपूर्ण वेळ एका व्यक्तीसाठी ते अशोकदादा सपकाळ साहेब यांच्यासाठी हा वेळ काढला आणि ते आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी दाखल झाले. थँक्यू सो मच. आदरणीय अशोकदादा सपकाळ साहेब आणि विशाल भाऊ या दोघांच्या शुभ हस्ते सन्मान आम्ही पूर्ण करतोय. आदरणीय मोहनजी कदम साहेब विनंती करेल मोहन दादा आपण आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. सन्माननीय मोहनजी कदम साहेब यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. मी विनंती करेल आपण या त्याचबरोबर आणखीन एक महत्वाचा सन्मान मी सन्माननीय दिवाकरजी निर्भावकर सर विनंती करेल आपण या. आदरणीय दिवाकरजी निर्भावकर सर त्यांनाही विनंती करेल आपण या. आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. दिवाकर सर आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. दिवाकर निर्भावकर खऱ्या अर्थानं वानखेडे स्टेडियम मध्ये गेले कित्येक वर्ष त्यांच्याकडे आपण पाहिली तर पिच रिपोर्टिंग पिच मॅनेजमेंटची संपूर्ण जबाबदारी ज्यांच्याकडे होती. वानखेडे स्टेडियम वरती सर्व खेळाडूंसोबत आपण पाहिले तर मास्टर ब्लास्टर सोबत जे आपण पाहिलं तर सातत्याने संवादामध्ये राहिले. वानखेडे स्टेडियमची जी पिच आहे त्याची संपूर्ण काळजी दिवाकर सर हे नेहमी घेत राहिले, त्यांचा मी आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच, मनापासून आभार. आदरणीय संजयजी जाधव साहेब चिपळूण वरून चिखलीवरून खऱ्या अर्थानं या सोहळ्यासाठी दाखल झाले, त्यांचा मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. वेलकम दादा, आपलं मनापासून स्वागत. त्यांच्यासोबत असलेले सर्व मित्रमंडळी या सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. किरण मस्कर, एक अजून एक सन्मान आपण मंचावर करायचा आहे. उल्हास पाटील बुवा जे घणसोली गावातील एक प्रसिद्ध भजनीकार बुवा आहेत, त्यांचा देखील सन्मान तुम्ही करावा अशी मी विनंती करतोय. नक्की नक्की नक्की. खऱ्या अर्थानं घनसोली विभाग असेल किंवा नवी मुंबई विभाग असेल, सर्वांचा सपोर्ट सर्वांचं सहकार्य नेहमी राहतं. हा सन्मान त्यांचा आणि त्यांच्या कार्याचा असेल. हा सन्मान आपण पाहिलं तर अतिथी कक्षामध्ये करत आहोत. मी विनंती करेल आपण जर व्यासपीठावरती उपस्थित असाल किंवा मैदानामध्ये असाल तर कृपया आपण व्यासपीठावरती यावं. आपला यथोचित सन्मान आम्ही या अतिथी कक्षामध्ये घेणार आहोत. विनंती करेल आता आपण या आपला सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. घणसोली गावातील एक सुप्रसिद्ध भजनी बुवा आदरणीय उल्हास पाटील बुवांचा सन्मान या मंचावर केला जातोय. उल्हासजी पाटील साहेब अर्थातच घनसोली गावातील आपण पाहिलं तर भूमिपुत्र बुवा, त्यांचा मी सन्मान करतोय. थँक्यू सो मच. हा सन्मान आपल्या कार्याचा, हा सन्मान आतापर्यंतचा सेवेचा होता, यासाठी आपला आम्ही आभार व्यक्त करतो. आणि या संपूर्ण मंडळींना मान्यवरांना विनंती करेल आपण सर्वांनी बसून मॅचचा आनंद घ्यावा. थँक्यू सो मच.
मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल ग्लान्स केलाय मंगेश वैती. पहिल्या बॉलवर आपलं खातं उघडलंय. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. निहाल ग्रुप प्रेझेंट्स निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 हा क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही अनुभवताय. मॅच क्रमांक 2 आपल्या समोर रंगली जाते. एका बाजूला IIC पनवेल त्यांच्या विरोधामध्ये टीम आपल्याला पाहायला मिळेल रॉयल स्टनर विक्रोलिन्स विक्रोली हा संघ देखील पाहतोय. पहिला डाव आपण पाहिला. धावा उभारल्या होत्या 54 धावा आणि 55 धावांचं टार्गेट उभं केलंय. सलमेची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ती म्हणजेच मंगेश वैती आणि भाया पाटील अशी जोडी आहे. मॅन फ्रॉम माहुल गाव मंगेश वैती आणि भाया पाटीलचा विचार केला तर ठाण्याच्या परिसरातील हा खेळाडू आहे. पहिलं षटक. रिवाज देखिए खेलने के यहाँ पर रिस्क के लिए यहाँ पर ये टारगेट देखिए पदाई 55 का है, लेकिन बल्लेबाजी यहाँ पर बता रहे हैं भाई गुलामी की कीमत मिलती है और आज़ादी की कीमत चुकानी पड़ती है, और इस टारगेट तक पहुंचने के लिए देखिए अपनी आज़ादी की कीमत है। रिवॉर्ड देखिए किस तरह से खेले, बहुत जल्दी लेन को पहचान लिए, बाहर निकल रही थी। और कहा जाए तो ना विघ्नेश सर, जिंदगी में कुछ पाना है ना, सिर्फ ही तरीका बदलो, इरादा नहीं। सिर्फ ही बल्लेबाज ने तरीका बदला, रिवर्स केला भाया पाटील और छक्के के साथ टीम का स्कोर 7 रन। एक अच्छी सुरुवात, डेफिनेटली चांगली सुरुवात आहे आणि ही ट्रॉफी उंचवण्यासाठी आज सगळेच संघ आणि सगळेच खेळाडू मेहनत करतील. मेहनत कष्ट करावे लागते. क्रिकेट असेल किंवा आयुष्य असेल, ज्याच्याकडे मेहनत करण्याची हिम्मत असते ना, त्यालाच जगामध्ये किंमत असते. षटकार आलाय भाया पाटीलच्या बॅटमधून. पहिलाच बॉलचा सामना करत असताना टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू असताना बॅटची अगदी फाईन डिग्रीजवर चेंडू जातोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता पण डायरेक्ट हिट झाला नाही. सिंगल मिळते. भाया पटेल देखिए अभी 2 दिन पीछे जाइए, जहाँ पर खालापुर देखिए बुरगांव में क्या बढ़िया बल्लेबाजी के थे। नीचे आकर थोड़ा मिडिल ऑर्डर में आए थे, लेकिन इस बार थोड़ा ऊपर बल्लेबाजी करते हुए यहाँ पर छक्का लगाने के बाद उन्होंने बता दिया भाई सेंसिबल क्रिकेट। यहाँ पर स्ट्राइक रोटेट करते हुए मंगेश हुए थे। कहा जाता है ना विघ्नेश सर, बल से ज़्यादा कभी कभी बुद्धि का इस्तेमाल करो। बल लड़ना सिखाता है और बुद्धि आपको जितना सिखाता है। टीम का स्कोर 8 रन बना है और पहला सफलता का कहीं ना कहीं यहाँ पर तलाश में रहेंगे। यहाँ पर टारगेट बड़ा तो नहीं है, लेकिन छोटा भी नहीं माना जाएगा। फाइटिंग टोटल से 55 का टारगेट। मंगेश वही थे देखिए, दूर से खेला यहाँ पर कमाल का कवर ड्राइव देखिए यहाँ पर। कहते ना दिल है नरम और खून में गर्मी है भारी, और दोनों बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे, ले भारी ले भारी ले भारी ले भारी। मंगेश वैतीचा ब्रँडेड चौकार आणि टायमिंगचा धनी आहे खेळाडू. ज्या पद्धतीने बॅटिंग करतो, ज्या पद्धतीने बॅट फ्लो आहे, अगदी भरपूर वर्ष लेदर क्रिकेट मध्ये आपलं योगदान दिलं. लेदर क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट या तिन्ही फॉर्मॅटचा एक अव्वल दर्जाचा ओपनर बॅट्समन म्हणून मंगेश वैतीकडे पाहिलं जाईल. नुकतीच ISPL स्पर्धा खेळली, अप्रतिम कामगिरी राहिली आणि प्रत्येक वेळेस आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन देण्याचा प्रयत्न करत असताना हे प्रेक्षक आहे. या प्रेक्षकांच्या नजरा आज संपूर्ण या स्पर्धेकडे आहेत, कारण की ही स्पर्धा अगदी अस्तित्वाची आहे आणि अनेक खेळाडूंचं अगदी अस्तित्व टिकवणारी स्पर्धा आहे. खोलबट टपाचा चेंडू आहे. मिड विकेट रिझर मध्ये फंबलिंग पाहायला मिळते. मंगेशची बॅट ब्रश झाली होती, सुटली होती, बॅलन्स गमावलं होतं. आयुष्य असेल किंवा क्रिकेट असेल, त्यामध्ये जरी आपण डगमगलो तरी पुन्हा एकदा उभं राहावं लागतं. सही बताया, रिप्ले में हम देख सकते हैं किस तरह से देखिए जड़ में रखे। देखिए नई गेंद से इतना आसान नहीं रहता है। विघ्नेश सर आपने अच्छी बात बताई कि लेदर का अनुभव है, बहुत बढ़िया अप ड्राइव देखने को मिला, और टेनिस गेंद में इतना आसान नहीं रहता है नई गेंद से आप जड़ में डालना। लेकिन जैसे 2 बड़ा हिट लगा गेंदबाज देखिए अनुभव, उन्होंने भी एक्सप्रेस का इस्तेमाल किया। कहा जाए तो ना ताश का जोकर और बुमराह का यॉर्कर, ये कमाल का यॉर्कर था। टीम का स्कोर 13 बना है, लेकिन मैंडेटरी पावर प्ले का अभी भी एक गेंद बचा है। भाया पटेल स्ट्राइक पर रहेंगे। कितना जो मंजिल को पाने का चाहत रखता है, देखिए डीप कवर बाउंड्री लाइन पर रखा गया, ऑफ साइड पर गया, ऑन साइड पर बात करेंगे, मिड ऑन अंदर है सीधा, और मिड विकेट बाउंड्री लाइन पर है। जो मंजिल को पाने का चाहत रखता है, ओ समंदर के पत्थर से अपना रास्ता बना लिया। हल्के हाथों से खेले यहाँ पर और शॉर्ट पॉइंट पर देखिए गेंद को रुका गया। तब तक सिंगल आता हुआ। हाइयों में ट्रैफिक है तो गली के रास्ते से निकल जाइए। अगर 5 गेंद अच्छी हो चुकी है तो आखिरी गेंद पर सिंगल लेकर इस टोटल को देखिए 14 रनों तक पहुंच चुके हैं। 100 बात की एक बात, हर टीम चाहती है मिल जाए एक अच्छी शुरुआत, लेकिन बल्लेबाज को एक बहुत बढ़िया शुरुआत मिलता हुआ। जो बॅनर आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळाला होता 40 फुटाचा बॅनर, या बॅनरची चर्चा होती. 40 फुटाचा बॅनर या परिसरामध्ये उभं राहणं इतकं सोपं नाहीये, कारण की इथे हवा वाहते, खारे वारे वाहतात, खूप जोराचा वारा दुपारी संध्याकाळी वाहतो, आणि या अशा वातावरणामध्ये हे बॅनर टिकवणं हे चुरशीचं काम आहे. किरण मस्कर, तुमचं हॅट्स ऑफ आहे. ज्या पद्धतीने तुम्ही आज या संपूर्ण स्पर्धा आणि या संपूर्ण मैदान सजवण्याचं काम केलं, आणि निहाल ग्रुपचं देखील तितकंच कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने आज ही स्पर्धा आपल्या समोर मांडली गेली. अगदी वक्रतुंड आर्ट्स अमित मोरे आणि आमच्या समोर एक मोठा प्रश्न होता.
आणि अमित मोरेला सांगितलं की मला 40 फुटाचा बॅनर, तो बोलला वेड आहेस का, होऊ शकत नाही, शक्य नाही. आणि बॅनर प्रिंट करताना त्याने विचारला 40 फुटाचाच आहे का नक्की, बोल हो 40 फुटाचाच आहे हा. आणि जेव्हा आपण पाहिलं तर हा बॅनर आणला मैदानामध्ये, 17 जण ही बॅनर उचलण्यासाठी आणि रस्सीनं हा बॅनर फिट केला. तब्बल आपण पाहिलं 100 ठिकाणी हा बॅनर फिट करून या वादळामध्ये, या संपूर्ण हवेमध्ये, या संपूर्ण काडीच्या हवेमध्ये या बॅनरला अगदी उभं ठेवलं. वक्रतुंड आर्ट्सचंही मी तेवढंच कौतुक करेल. थँक्यू सो मच. खूप छान काम वक्रतुंड आर्ट्स, ट्रॉफी, सिनेमॅटिक आणि बॅनर्स त्यांचं राहिलंय. थैंक यू. क्या बात है विघ्नेश सर से बताए वेनर 40 फुट जिक्र करेंगे, लेकिन यहाँ पर देखे डाउन द ग्राउंड खेलते यहाँ पर से क्लियर किया बाउंड्री की, यहाँ पर अंपायर का डिसीजन आता हुआ झलक 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 दिखला जा 6 रन। सही बताए विघ्नेश सर, जो 40 फुट का बैनर देखिए किरण सर की आपने जिक्र की, अच्छी बात है आपने बताए। इसलिए तो कहा जाता है ना, जो मंजिल को पाने का चाहत रखता है ना, वो समंदर के पत्थर से अपना रास्ता बना लेता है। और बड़ा अच्छा कटआउट बैनर हमें देखने को मिला और यहाँ पर अच्छा एक टाइमिंग देखने को मिला ऑन साइड पर डाउन द ग्राउंड भाई पाली लेके 14 पर बल्लेबाजी करते हुए और टीम का स्कोर 20 रन। 20 धावा बिनगडी बाद। स्विच हिटचा फटका, आणखीन एक इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे, डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे, भायाच्या बॅट मधून येतोय प्रहार। काय बॅटिंग करतोय भाया, अप्रतिम बॅटिंग करतोय बघा। भाया पाटील जर विचार केला तर आपल्या टीमसाठी कधी कधी मिडल ऑर्डरवर येतो, कधी कधी आपण जर पाहिलं तर 1 डाऊन पोझिशन मध्ये येतो, पण व्यावसायिक क्रिकेट आहे, या क्रिकेटमध्ये तुम्हाला कुठलीही पोझिशन फिक्स नसते, त्यामुळे तुम्हाला अप डाऊन करावा लागतो। पण जेव्हा जेव्हा संधी मिळते त्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागतो आणि तेच सोनं करत असताना भाया पाटील या मॅच मध्ये आणि या स्पर्धेचे शिलेदार खऱ्या अर्थानं किरण मस्कर आणि अशोक दादा सकपाळ या दोन्ही मंडळींनी इतकं काही चांगलं काम केलं ना, खऱ्या अर्थानं हॅट्स ऑफ आहे। हे 2 व्यक्ती आहेत, त्यामुळेच आज निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या समोर गेली। नहीं सही बताया विघ्नेश सर, इसलिए तो कहा जाता है कि जिंदगी में काम ऐसा करो कि लोग आपको टीवी पर देखे, सीसीटीवी पर नहीं। आज बड़ी एलईडी देखिए, घरों घरों पर टीवी पर मैच देखा जा रहा है। भाया पाटिल भाई ये पिछला देखिए स्विच मारा, उससे पहले देखिए बात करेंगे सीधा डाउन द ग्राउंड, उसके बाद देखिए यहाँ पर शॉर्ट लेग के ऊपर से खेला भाई, जहाँ पर लॉन्ग लेग फाइन लेग के बीच में देखिए बता दिया भाया पाटिल कि मुझे बंदूक भी चलाना आता है और गिटार भी बजाना आता है। दोनों एंग में देखिए, अब रिवर्स स्विच हिट भी खेल रहे हैं, ऑन साइड पर भी खेल रहे हैं और मानो कि गेंदबाज से खिलवाड़ कर रहे हैं अब। और कहा जाता है विघ्नेश सर, आज तो देश में यही चल रहा है भाई, मैदान के अंदर धुरंधर और बाहर सिलेंडर। डेफिनेटली ज्या पद्धतीने अतुल भालेकरच्या अगेन्स्ट हल्ला चढवला जातोय, कोपरखेडे गावाचा सितार आहे अतुल भालेकर, पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक स्पर्धा गाजवल्यात, पण व्यावसायिक खुल्या गटातील क्रिकेट खेळत असताना भल्या भल्या फलंदाजाला सामोरं जावं लागतं। ही अग्निपरीक्षा आहे। अग्निपरीक्षा हा खेळाडूसाठी एक एक जोखमीची बाब असते, कारण की आपण जर पाहिलं तर प्रत्येक वेळेस तुम्हाला त्यामध्ये संघर्ष करावा लागतोय। बॉबीला दाखवलं जातंय स्क्रीनवरती, बॉबी म्हणजे अर्थातच सचिन सपकाळ, जे अशोकदादा सपकाळ यांच्यासोबत नेहमी सावलीसारखे असतात, त्यांचा विश्वासू। बॉबीची मेहनत भरपूर आहे आणि बॉबी आपण पाहिलं तर अशोकदादा सपकाळ यांच्यासोबत सातत्याने सावलीप्रमाणे विश्वासानं नेहमी सोबत असणारा बॉबी, त्याला स्क्रीनवरती पाहिलं। थँक्यू। जाऊया मॅचच्या दिशेने। 28 धावा धाफलकावर लागलेत। खोलपटापाचा चेंडू ऑफ ड्राय केलाय, मिड ऑफ रिझन मध्ये झेल पकडलाय, अतुल भालेकरला मिळते पहिली सफलता आणि फलंदाज भाया पाटील परतलाय। मोठा धक्का लागत असताना पहिला धक्का लागतोय टीम रॉयल स्टनर विक्रोली टीमला। भाया पाटील 7 बॉल मध्ये 22 करून परतलाय। 28 पर देखिए पहला विकेट गिरता हुआ भाया पटेल का विकेट से शॉर्ट मिड ऑफ पर उमर खान देखिए बढ़िया कैच यहाँ पर रिप्ले में दिखाया जा रहा है, देखिए उस कैच को यहाँ पर से और भाया पटेल देखिए मन बनाए थे, थोड़ा डिफेंसिव मोड में थे यहाँ पर से, इरादा नहीं था बड़ा हिट खेलने का, यहाँ पर से सीधा देखिए स्ट्रेट शॉर्ट मिड ऑफ रखा गया था। उमर खान कमाल का कैच लेते हुए विकेट सर कहा जाते ना, दरिया से भी लौट जाते हैं कभी कभी मुसाफिर प्यासे, और हर पानी की फितरत नहीं होती कि वो आपकी प्यास बुझा सके। हर गेंद पर आप बड़ा हिट नहीं लगा सकते हो और हर गेंद आपके लिए चौका छक्का देकर नहीं जाती है। कभी कभी कोई गेंद देखिए आपको विकेट भी देकर मुश्किल है, लेकिन से आगे देखिए ललचाया था बल्लेबाज को, आमंत्रण दिए थे बड़ा हिट के लिए। यहाँ पर से सराहना गेंदबाज का भी यहाँ पर करना चाहूँगा, यहाँ पर उनके करीब गए यहाँ पर से, और इसलिए तो कहा जाता है भाई नए बल्लेबाज आते हुए इस वक्त है मोहित देखिए बात करेंगे नए बल्लेबाज है, और मंगेश सोईते देखिए नॉन स्ट्राइक पर है। कहा जाता है ना, अदालत बन गई है जिंदगी, रोज नए मामले दर्ज होते हैं, हर गेंद पर नया समीकरण आपको दिखेगा। अभी भी 27 की जरूरत है। 27 धावांची आवश्यकता आहे। मोहित न्यू बॅटर मैदानामध्ये आला, यंगस्टर युवा खेळाडू आहे। समोर अतुल भालेकर,
पुन्हा एकदा यॉर्कर, पुन्हा एकदा खूप चांगला बॉल पाहायला मिळते इनटू द ब्लॉक होल. लाजवाब गोलंदाजी, कमबॅक केलंय, वापसी केली. पहिल्या 3 बॉलमध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या, पण शेवटच्या 2 बॉलवर अतुल भालेकरने दाखवलाय पश्चिम महाराष्ट्राची एक धारदार गोलंदाजी आणि दोन्ही बॉलमध्ये अप्रतिम गोलंदाजी करत असताना 1 धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचली 29 या आकड्यावर. 55 धावांचं टार्गेट आहे, अजूनही 26 करायचे आहेत. अभी भी 26 रनों की जरूरत है। यही तो बात बताया, समीकरण बदलते आपको दिखेगा हर गेंद पर। अदालत बन गई है जिंदगी, रोज नए मामले दर्ज होते हैं। और मैंडेटरी पावर प्ले के पहले देखिए अच्छा खासा रन बनाया, और यहाँ पर जब फील्ड खुला है और यहाँ पर भी देखिए इस ओवर में रन एक गेंद है मैंडेटरी पावर प्ले के सेकंड ओवर का। देखिए आखिरी गेंद क्या मंगेश, इनसाइड आउट खेलने का मन था, लेकिन सीधा यहाँ पर बल्ला देखिए चलता हुआ, कमाल के अंपायर का टिकट डिसीजन आता हुआ, गेंद को पहुंचाया दूर, और अंपायर ने भी कर लिया 6 मंजूर, और डगआउट में भी तालियां बज रही है पुरपुरा। और कितना देखिए सीधा, देखेंगे रिप्ले में यहाँ पर व्हाट अ शॉट, सीधा व्हाट अ खेल गए, सीधा। टायमिंग, व्हाट अ प्लेसमेंट. काय बॅट फ्लो, काय अगदी ट्रेडमार्क स्ट्रोक पाहायला मिळतोय, लाजबाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. मंगेश्वरी ऑन दी ऑफ फटका खेळलाय. टायमिंगचा धनी मानला जातोय, टायमिंगसाठी तो जाणला जातोय, आणि ज्या ज्या वेळेस त्याच्या बॅटमधून फटके येतात ना त्या वेळेस एक चित्रकाराने चित्र काढावे तसे फटके. काय स्ट्रोक आहे, काय बॅट फ्लो आणि काय पोझिशन पाहायला मिळते. हे आहे टेनिस बॉल क्रिकेट, आणि आहे माहुल गावचा सितारा, नाव आहे मंगेश वैती, मिस्टर कन्सिस्टंट परफॉर्मन्स. टीमची धावसंख्या 35, 2 ओव्हरचा खेळ संपलाय. आता इक्वेशन आहे 18 आणि 20 करायचे. अगदी स्क्रीनमध्ये तुम्ही शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख सातारा विशालदादा सपकाळ साहेब यांना पाहता, जे अशोकदादा सपकाळ साहेब यांचे बंधू आहेत. त्यांच्या बागी अगदी निहालला तुम्ही पाहता, अशोकदादा सपकाळ साहेब यांचे चिरंजीव, आणि यांना सध्या तुम्ही मात्र अगदी मेन स्क्रीनमध्ये पाहिलं. थँक्यू सो मच. क्या बढ़िया सीधा स्ट्रेट खेले भाई, सचिन रमेश तेंदुलकर का याद दिला दिया विघ्नेश सर। और मंगेश वैद्य देखिए, इसलिए तो कहा जाता है ना, इंटेलिजेंट वो नहीं होता है जो स्कूल में टॉप हो। अगदी उद्योजक अशोकदादा सपकाळ साहेब यांचे बंधू प्रदीपदादा सपकाळ साहेब यांना सध्या मात्र तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. येस, प्रदीपदादा गोल्डन मॅन म्हणून देखील ओळखलं जातं. दिल दोस्ती दुनियामधला राजा माणूस आहे. एकदा मैत्री झाली की शब्द नेहमी आपण पाहिलं तर जपणार, आणि त्याची आपण पाहिलं तर नेहमी अशोकदादा सपकाळ साहेब असतील, आणि त्यांच्यासोबत सातत्याने आपण पाहिलं तर हा त्यांचा बंधू नेहमी उभा असतो. सही बताए, सोने जैसा मन है, अब सोने जैसा देखिए यहाँ पर ये मुकाबला चलता है। वहाँ पर मंगेश वैद्य का छक्का देखिए अभी भी नजर से निकल नहीं रहा है यहाँ पर। विघ्नेश सर, इसलिए कहा जाता है ना, जिंदगी में अगर आपको महान खिलाड़ी बनना है, देर रात तक चैटिंग करने से बेहतर है मंगेश वैद्य की थोड़ा सा शॉर्ट सिलेक्शन पर फोकस कीजिए. डेफिनेटली काय स्ट्रोक लगवला, अप्रतिम स्ट्रोक, आणि टायमिंग बेमिसाल पाहायला मिळते. मंगेश वैद्य यासाठी जाणला जातोय. टीमची धावसंख्या 37 या आकड्यावर, अजूनही 18 करायचे आहेत. शेवटचे अजूनही 17 बॉलचा खेळ बाकी आहे. सामना अगदी सोपा आहे. पुन्हा स्ट्रोक, कमाल के देखिए वो छक्का दिखाया जा रहा है स्क्रीन पे। देखिए यही तो बात बताया, जिंदगी में अगर मंगेश वैद्य बनना है तो देर रात तक चैटिंग करने से बेहतर इनकी शॉर्ट सिलेक्शन पर फोकस कीजिए. इथे देखील पडल्यानंतर चेंडू बाउन्स झालाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना कमबॅक करावं लागेल, वापसी करावं लागेल. राजसिंग गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना, आणि ज्या पद्धतीने स्टार्ट मिळाला, मंगेश वैद्य 5 बॉलमध्ये 12 धावांचं योगदान देतोय. या सगळ्याच गोष्टींची पडताळणी करत असताना अशोकदादा सपकाळ आपण स्क्रीनवर पाहायला मिळतील. खोलबटपाचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला, लॉंग ऑन रीजन मध्ये क्षेत्ररक्षक येईल, वेगाने सिंगल मिळते. हा सामना अगदी सोपा आहे, त्यामुळेच संयमाचं क्रिकेट खेळावं लागेल. मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक मानला जातोय. जो संयमाने खेळतो ना त्याला नेहमीच यश मिळतं, त्यामुळेच संयमाचा खेळ करावा लागेल. अभी भी देखिए 15 गेंद बात करेंगे, 17 की जरूरत है, कुछ कहा नहीं जा सकते। भलाई देखिए आसन बल्लेबाजों ने बनाए हैं, लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। मुसीबत और खुशी बिना किसी अपार्टमेंट की आ जाती है, इसलिए अपने आप को तैयार रखना चाहिए। मुसीबत के समय होश, खुशी के समय जोश है। अब देखते हैं गेंदबाज पटकी हुई गेंद हो किया यहाँ पर नो मैच लैंड्स, कोई फील्डर नहीं है भाई यहाँ पर। कहते ना जहाँ गन्ने में गांठ होता है ना वहाँ पे रस नहीं होता है, और जहाँ पे रस होता है वहाँ पे गांठ नहीं होता है। जहाँ कैच गिरा वहाँ पर फील्डर नहीं था, और जहाँ फील्डर था भाई उनसे दूर था यहाँ पर और आसान बनता हुआ विघ्नेश्वर मुकाबला। देखिए अब 55 की टारगेट है, अब और छोटा दिखने लगा यहाँ पर मोहित भी देखिए आते ही बड़ा अच्छा साथ दिया भाई यहाँ पर मंगेश वैद्य का। गेंद अंदर पहुंचा, ये शायद फाइनल
14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. 42 धावा धावफलक लागली सध्याच्या घडीला जर पाहिलं तर चांगली बॅटिंग सुरू आहे. रॉयल स्टनर विक्रोलीज टीम बॅटिंग करत असताना अगदी IIC पनवेल हा संघ खेळतोय. यानंतर विनर विनरचा सामना असेल त्यामुळेच टीम अर्जुन 11 टायगर अर्जुन प्रिशा 11 टायगर टीम लगेचच आपला कॅप्टन पाठवेल. अगदी विनर विनर देखिए बात करेंगे, मुकाबला खेला जाएगा। 13 की जरूरत है, 14 गेंद बचा है। कहती ना तकदीर बदलती रहती है, जड़ में डाले यहाँ पर तकदीर बदलती रहती है, शीशा वही रहता है, बस तस्वीर बदलती रहती है। और अंपायर का देखिए 22 से 4 रन आता हुआ, अब मुकाबला हाथ से निकलता हुआ। अर्जुन 11 टाइगर टीम के कप्तान है। हॅलो आशिष चोरगे यांचं देखील आगमन झालं. वेलकम आशिष. एक चांगली वाणी पश्चिम महाराष्ट्राचा आणखीन एक दमदार आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. त्यांचं देखील सरस स्वागत आहे. मागच्या दिशेने जाऊया. इनसाइड आउट फटका चांगला गॅप मध्ये आहे. चेंडू होतो एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषेपलीकडे. बॅटर आपण पाहू शकाल मोहितच्या मॅट मधून येतोय. एक मोहित करणारा एक क्रॅकिंग कवर ड्राइव चौकार. नहीं सही बताया, रोटी पर घी नाम के साथ जी, और एक लीजिए बाउंड्री और मोहित के बल्ले से आता हुआ। और ये बेनिफिट फायदा मंगेश हुई थे, देखिए अपने आप को थोड़ा कंट्रोल रखें, क्योंकि अगर मुकाबला यहाँ जीत के जाते हैं आगे मुकाबला देखिए विनर के साथ आपको खेलना है, तो कहीं ना कहीं मोहित को यहाँ पर ज़्यादा मौका देते हुए तैयारी आगे की तैयारी, बहुत सारे गेम प्लानिंग रहती है। 12 गेंद देखिए अभी भी 5 की जरूरत है, लेकिन अजीत मोहिते को क्या आखिरी 5 गेंद स्ट्राइक पर ना आना विघ्नेश सर आपको लग नहीं रहा है? जब 60 के ऊपर टोटल बन सकता था, पहली गेंद पर अंतिम ओवर में सिंगल निकाल कर गए और आखिरी 5 गेंद पर उन्हें स्ट्राइक नहीं मिला। आई आणि त्याच्यासोबत आपण माया लेकरं आपल्या भाषेमध्ये अगदी निहालला तुम्ही पाहिलं आणि अगदी त्याच्या मातोश्री आपण पाहिले तर दोघे आपण पाहिले तर या स्पर्धेबद्दल. आणि अशोकदादा सपकाळ साहेब गेले 4 दिवस आपण पाहिले तर आपल्या घरी पोहोचलेले गेलेले नाहीयेत, संपूर्ण वेळ क्रिकेटला देत आहेत, त्याच्याबद्दल ही चर्चा सध्या स्क्रीनवरती पाहिली. थँक्यू. विघ्नेश सर बात करेंगे इस मुकाबले की 12 पर 5 है, बल्लेबाजी तो अच्छी हुई है, लेकिन अगर मैच का कहीं टर्निंग पॉइंट कहा जाए तो मुझे वही लगता है जो अजीत मोहिते को आखिरी अंतिम ओवर में 5 गेंद नॉन स्ट्राइक पर रख देना। येस धावा हे होणं गरजेचं होतं. अजूनही 15-20 धावा कमी पडल्या असं वाटतंय की 55चं टार्गेट एवढं मोठं टार्गेट नाही आहे, पण ज्या पद्धतीने बॅटिंग केली मंगेश वैती आणि मोहित करून टाकला. बॅकफुटला येऊन स्क्वेअर कट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते. हा आरामात हा सामना जिंकू शकतो. नेक्स्ट मॅच द्विशा अर्जुन 11 टायगर टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. लगेचच केतन म्हात्रे तुम्ही टॉस साठी तुमचा कॅप्टन पाठवा. अगदी संदीपजी पावसे यांचा संघ देखील पाहायला मिळते. मॅनेजर आमचे दीपेश गीत आणि हे देखील पाहायला मिळतील. त्यांचं देखील योगदान आहे या टीम साठी. बहुत बढ़िया अगला मैच देखिए, इंतजार दर्शक क्राउड देखिए एकदम से खचाखच है। एक सनसनी मुकाबला, शायद पहला मुकाबला देखिए एक तरफा बना, ये मुकाबला उतना तो एक तरफा नहीं था, लेकिन ये साझेदारी पार्टनरशिप कहा जाता है ना, प्यार की बीमारी और क्रिकेट में साझेदारी। जब ओमान का हमने सेमीफाइनल मुकाबला विघ्नेश सर भूले नहीं है, प्रश्न ऑस्ट्रेलियन टीम ने 338 का जब टारगेट रख देते जमीमा हरमीत कौर के बीच में जो 167 की पार्टनरशिप हुई थी, और यहाँ पर मंगेश वैती ने वही बताया, छोटी छोटी पार्टनरशिप बनाते गए और टारगेट को आसान बनाते गए। बड़ी गैप है और इनिंग्स और देखिए चौके के साथ साथ मंगेश वैती ने इस मैच को क्या फिनिश है। चलेंगे अगले मैच, उसके साथ साथ इस मैच के मैन ऑफ द मैच विघ्नेश सर है। येस प्लेयर ऑफ द मॅच चा किताब दिला जाईल त्या खेळाडूला. येस भाया पाटील 7 बॉल 22 धावांचे एक अफलातून इनिंग खेळलाय. भाया पाटील ठरला या मैचचा प्लेयर ऑफ द मैच. नहीं यही बताया था, भाया पटेल ने जो इनिंग खेले 7 गेंद 22 धुरंधर इनिंग था, और यही तो छेड़े थे बात, धुरंधर और सिलेंडर इनकी बोलबाला और स्कोरबोर्ड देखिए दिखाया जा रहा है। येस IIC पनवेल टीमने 54 धावा उभारल्या. 55चं टार्गेट केलं गेलं. अजित मोहिते 12 बॉल 31 धावांची एक अफलातून खेळी आणि बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर या धावांचा पाठलाग केला. भाया पाटील 22 बॉल 7 बॉल 22 धावांचे योगदान दिलं. 8 बॉल मध्ये 18 धावांचं योगदान मंगेश वैती आणि मोहितने देखील मोहित करणारी बॅटिंग केली, त्यामुळेच 11 धावांचं योगदान दिलं. गोलंदाजीमध्ये प्रत्येक गोलंदाज राहुलचं शेवटचं षटक 7 धावा